नमस्कार. तर पहा पुन्हा एकदा आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2021 पेपर 1 आणि पेपर 2 च्या तयारीसाठी ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय असतो तो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. तर पहा या विषयामधील आपण उपपत्ती यावर आधारित एक महत्त्वाचा असा व्हिडिओ पाहिला. त्याच्यानंतर त्या आपण मानसशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती या संदर्भातील सुद्धा चर्चा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या चॅनलवरती दोन्ही व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला मानसशास्त्राचं स्वरूप लक्षात येईल आणि उपपत्त्या कोणकोणत्या उपपत्त्या कोणत्या उपपत्तिकारांनी म्हणजे मानसशास्त्रज्ञ मांडल्या तर ते समजेल आणि त्यांचं वर्गीकरण सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सहचार्यवादी उपपत्तीचा जनक किंवा सहचार्यवादी उपपत्ती ज्यांनी मांडली तर ते असे एडवर्ड थॉर्नडाईक. तर यांची आपण उपपत्ती आणि उपपत्तीमध्ये नेमकं त्यांनी कोणती कामगिरी केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अध्ययनविषयक जे काय त्यांनी 3 नियम सांगितले आहेत. तर हे 3 नियम आणि इतर महत्त्वाची जी काय माहिती आहे एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या संदर्भात, तर या सर्व संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर जी माहिती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण या माहितीवरच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर जे काय सगळे मुद्दे आहेत आपण थॉर्नडाईक विषयी तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो या दोन्ही पेपरमध्ये थॉर्नडाईक विषयी प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही विषयांच्या तयारीसाठी जर तुम्ही अजूनही हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण कोणत्याही प्रकारची फी घेत नाही. संपूर्ण जे काही क्लासेस आहे ते तुमच्यासाठी फ्री असतात आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात चांगली माहिती पाहायला मिळेल. तर या आधी सुद्धा आपण 2019च्या TET साठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर लेक्चर सिरीज घेतली होती आणि ती लेक्चर सिरीज तुम्हाला माझ्या जुन्या चॅनलवरती किंवा मेन चॅनलवरती पाहायला मिळेल, मिस्टर कैलास सायकर. जर असं तुम्ही सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जुने जे काही सगळे व्हिडिओज आहे बालमानसशास्त्र याविषयी ते पाहायला मिळतील. आपण तर या चॅनलवरती आपण परत पहिल्यापासून या ठिकाणी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयासाठी तयारी करत आहोत. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी जे टॉपिक आहेत त्या ठिकाणी आपण घेऊन येत आहोत. तर आता या ठिकाणी आपण लगेच सुरू करूया. आपण जे काय उपपत्त्या पाहिल्या त्याच्यामध्ये पहिला जो काय गट आहे उपपत्त्यांचा तर तो सहचार्यवादी उपपत्ती हा गट होता आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिलं मानसशास्त्र जो काय अभ्यास आहे तो सुरू केला कोणी तर थॉर्नडाईक यांनी सुरू केला होता. त्याच्यामुळे सहचार्यवादी उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांना खूप आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर जे काय सहचार्यवादी उपपत्त्या आहेत तर त्या ठिकाणी त्यांचा जो काय उगम आहे तर तो उगम हा तत्वज्ञानामध्ये असतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की सहचार्यवादी उपपत्त्यांचा किंवा सहचार्यवादांचा उगम हा तत्वज्ञानामध्ये असतो. त्यानंतर विशेष भर जे काय सहचार्यवादी उपपत्ती असतात त्यांचा विशेष भर हा उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्या संबंधावरती असतो. उद्दीपक स्टिम्युलस आणि प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे SR. तर याच्यावरती सर्वात जास्त संबंध हा सहचार्यवादी उपपत्तीमध्ये असतो व त्यांच्या दृढीकरणावरती या ठिकाणी भर दिला जातो. म्हणजे उद्दीपक आणि प्रतिक्रिया आणि यांच्यामधून त्या उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये दृढीकरण जास्तीत जास्त दृढीकरण करण्यावरती या उपपत्तीमध्ये भर दिला जातो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जे अध्ययन आहे ते चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. कारण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जेवढं अध्ययनाच्या बाबतीत दृढीकरण होईल किंवा सराव होईल म्हणजे सरावाला महत्व या ठिकाणी या सहचार्यवादी उपपत्तीमध्ये असतं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगल्या प्रकारे आणि ते दृढ होण्यासाठी मदत होत असते. आता या सहचार्यवादी उपपत्तीमध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अभ्यास केला गेलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या सहचार्यवादी उपपत्तीबद्दल सांगता येईल. त्यानंतर या ठिकाणी महत्वाचं आजचा जो काय टॉपिक आहे तो एडवर्ड थॉर्नडाईक यांची सहचार्यवादी उपपत्ती याविषयी आहे आणि त्यांची जी काही सगळी माहिती आहे त्याविषयी आहे. तर आता या ठिकाणी एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सहचार्यवादी उपपत्ती मांडली आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी काही पद्धत आहे त्यांची ती प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणजे ट्रायल आणि इरर मेथड म्हणजे चुका आणि शिका. तर या ठिकाणी जे लहान मुलं असतं ते सुद्धा या ठिकाणी ज्यावेळेस जन्माला येतं त्याच्यानंतर त्याला थोडं बोलता येतं किंवा काही गोष्टी चालायला शिकतं किंवा उभा राहायला शिकतं किंवा ज्यावेळेस लहान असेल त्यावेळेस ते एका अंगावरती व्हायला परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या चुका होत असतात परंतु त्या चुकामधून ते शिकत असतं. म्हणजे या ठिकाणी जी काही चुका आणि शिका किंवा प्रयत्न प्रमाद पद्धती ही जी काही उपपत्ती किंवा पद्धती जी मांडली आहे ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. कारण
पहा कोणताही विद्यार्थी असो किंवा कोणताही माणूस असो, तो या ठिकाणी पहा चुकांमधूनच पहा शिकत असतो. कोणीही जरी असलं तर त्याच्यामध्ये पहा पहिल्या वेळेस पहा चुका होत असतात आणि चुकामधून तो अनुभव घेऊन त्या या ठिकाणी चुका कमी करण्याचा पहा प्रयत्न करत असतो. तर अशी पद्धती या ठिकाणी एडवर्ड थॉर्नडाईक यांनी पहा मांडलेली आहे आणि खूप महत्त्वाची अशी पहा पद्धत आहे. आता जे एडवर्ड थॉर्नडाईक आहे ते पहा अमेरिकन होते. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा एडवर्ड थॉर्नडाईक हे अमेरिकन होते आणि त्यांनी अध्ययन विषयक पहा पहिली उपपत्ती पहा मांडलेली आहे. अध्ययन विषयक पहिली उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडली आणि त्यांचा ग्रंथ हा ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ त्यांचा खूप महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी कुत्रा, मांजर, मासे आणि कोंबडी इत्यादी प्राण्यांवरती पहा प्रयोग केले आणि त्या संदर्भात पहा माहिती ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथामध्ये पहा पाहायला मिळते. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की पहा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रयोगासाठी पहा कोणत्या प्राण्यांवरती प्रयोग केले किंवा कोणत्या प्राण्यांचा वापर केला, तर कुत्रा, मांजर, मासे आणि कोंबडी. तर या प्राण्यांवरती पहा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी पहा प्रयोग केलेले आहेत आणि प्रयोगासाठी जी वापरलेली पेटी आहे तर त्या पेटीला पहा कूट पेटिका असं पहा म्हटलं जातं. एडवर्ड थॉर्नडाईक यांची कूट पेटिका म्हणजे त्यांनी प्रयोगासाठी वापरलेली ती कूट पेटिका असं ओळखलं जातं. तर मानव प्राणी आणि मानवेतर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे. तर असं या ठिकाणी एडवर्ड थॉर्नडाईक यांना या प्रयोगामधून किंवा अभ्यासामधून पहा समजलं. म्हणजेच पहा मानव प्राणी असतील किंवा पहा मानवेतर प्राणी असतील तर यांच्या अध्ययनामध्ये पहा सारखेपणा असतो किंवा साम्य असतं. प्राण्यांच्या बाबतीतील निष्कर्ष हे मानवाला लागू पडतात अशी धारणा ही एडवर्ड थॉर्नडाईक यांची होती. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की प्राण्यांच्या बाबतीतील जे निष्कर्ष असतात तर ते मानवाला लागू होतात. म्हणजेच त्यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला, मांजरावरती, मासे आणि कोंबडे तर यांच्यावरती प्रयोग केला आणि त्या प्रयोगामधून जे काही निष्कर्ष निघले तर तेच निष्कर्ष पुढे अध्ययनाविषयी जे काही नियम मांडले तर त्याच्यामध्ये लागू केलं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं अध्ययन या ठिकाणी सुलभ होण्यामध्ये किंवा शिक्षकांना कशा प्रकारे अध्यापन करायचे त्याच्यामुळे त्यांचं अध्ययन चांगल्या प्रकारे होईल तर या संदर्भात त्यांनी निष्कर्ष लागू केले. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही एडवर्ड थॉर्नडाईक यांची सहचार्यवादी उपपत्ती ज्याच्यामध्ये प्रयत्न प्रमाद पद्धतीचा समावेश आहे. त्यानंतर आता अध्ययन म्हणजे काय तर उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यात साहचर्य प्रस्थापित होणं म्हणजे अध्ययन. या ठिकाणी लक्षात घ्यायचे अध्ययनाची सुद्धा त्यांनी एक व्याख्या सांगितली की उद्दीपक असेल म्हणजे या ठिकाणी स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स तर यांच्यामध्ये सहचार्य एकमेकांमध्ये सहचार्य प्रस्थापित होणं तर म्हणजेच त्याला अध्ययन असं म्हटलं जातं. तर विशिष्ट वर्तन प्रणाली आत्मसात करणे किंवा विशिष्ट सवय लावून घेणं म्हणजे सुद्धा एक अध्ययन होय. तर विशिष्ट प्रकारची एक वर्तन प्रणाली आत्मसात करणं किंवा ती विशिष्ट सवय लावून घेणं म्हणजे सुद्धा अध्ययन. अशा प्रकारे या ठिकाणी या दोन अध्ययनाच्या व्याख्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी उद्दीपक आणि प्रतिसाद स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स बॉन्ड तर यांच्यावर जास्त भर दिल्यामुळे उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी जी काय सहचार्यवादी उपपत्ती आहे तर त्याच उपपत्तीला या ठिकाणी सहसंबंध उपपत्ती असं सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली उपपत्ती ही सहसंबंध उपपत्ती आहे. तर असं या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल तर त्यावेळेस या ठिकाणी कन्फ्युजन न होता सहसंबंध उपपत्ती असो किंवा सहचार्यवादी उपपत्ती असो दोन्ही उपपत्ती या ठिकाणी एकच आहेत. कारण या ठिकाणी या उपपत्तीमध्ये उपपत्तीमध्ये उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यावरती सर्वात जास्त भर दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच या ठिकाणी ही उपपत्ती संयोजनवादी उपपत्ती म्हणून सुद्धा परिचित आहे. या ठिकाणी सहचार्यवादी उपपत्तीला 3 नावं आहेत. या ठिकाणी सहचार्यवादी उपपत्ती 1, सहसंबंध उपपत्ती 2 आणि या ठिकाणी संयोजनवादी उपपत्ती 3. तर अशा प्रकारे या ठिकाणी 3 नावं लक्षात ठेवायची आहेत. या ठिकाणी थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद पद्धतीचे टप्पे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. तर या ठिकाणी प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये उद्दिष्ट किंवा हेतू हे स्पष्ट असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय म्हणजे ते चुकीचं असो किंवा बरोबर असो याचा विचार केला जात नाही हे लक्षात घ्यायचं आहे. प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये फक्त आपल्याला काहीतरी करायचं आहे. लहान मूल असेल त्याला फक्त एवढंच माहिती असतं की आपल्या समोर एखादी काही गोष्ट आहे तर ती आपल्याला फक्त हातामध्ये घ्यायची आहे किंवा फक्त आपल्याला चालायचं आहे किंवा आपल्याला खाली उतरायचं आहे फक्त एवढंच त्याला माहिती असतं. त्याच्यामुळे आपल्याला काही धोका होऊ शकतो, आपल्याला काही इजा होऊ शकते तर हे त्याच्या डोक्यामध्ये नसतं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये उद्दिष्ट किंवा जे हेतू असतात ते स्पष्ट असतात, एकदम स्पष्ट त्या ठिकाणी असतात. त्यानंतर उद्दिष्टांच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात. म्हणजे उद्दिष्ट साध्य करायचं आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तर त्यासाठी शोधनात्मक हालचाली या ठिकाणी सुरू होत असतात. त्यासाठी काही करण्याची धडपड त्या ठिकाणी असते. म्हणजेच या ठिकाणी जे काही उद्दिष्ट असतात त्या उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली या ठिकाणी प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये सुरू होत असतात आणि या ठिकाणी जे यश आहे ते या ठिकाणी योगायोगाने मिळत
असतं. म्हणजे या ठिकाणी जर लहान बाळ असेल आणि त्याला दिवाणवरून खाली उतरायचं असेल तर या ठिकाणी ते हळूहळू झोपत झोपत खाली येणार आहे आणि योगायोगाने ते फरशीवरती म्हणजे जमिनीवरती येऊ शकतं. म्हणजे ते योगायोगाने ते त्या ठिकाणी उभा राहू शकतं. म्हणजे काय या प्रयत्न प्रमाणात पद्धतीने जे काही यश मिळतं किंवा सक्सेस मिळतो तर तो या ठिकाणी योगायोगाने मिळत असतो. म्हणजे श्युअरिटी त्या ठिकाणी नसते. काही वेळेस तो पडू शकतो म्हणजे त्याला इजा होऊ शकते, परंतु या ठिकाणी जे काही यश असते ते फक्त निव्वळ योगायोगाने मिळत असतं. त्यानंतर चुकांचे प्रमाण हे कमी होऊन हेतू साध्य होतो आणि त्यानंतर काय होतं, ज्या काही चुका आहेत त्या चुका हळूहळू कमी होतात. त्याला आता समजतं की मी जर खाली पडलो तर मला लागेल, परंतु त्याच्यानंतर तो काहीतरी विचार करतो आणि खाली उतरण्यासाठी तो कशाचा तरी आधार वगैरे घेऊन तो खाली उतरतो किंवा उभा राहण्याचा प्रयत्न करतो किंवा पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो. परंतु या ठिकाणी कालांतराने जे काही चुका आहेत त्या कमी होतात आणि शेवटी जे काही साध्य आहे ते या ठिकाणी साध्य होतं. म्हणजे या ठिकाणी जे काही प्रयत्न प्रमाण पद्धती आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे हे महत्वाचे असे टप्पे येत असतात, ज्याच्यामध्ये जो काही पहिला टप्पा असतो तो उद्दिष्ट किंवा हेतू हे स्पष्ट असतात. त्यानंतर उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होत असतात. त्यानंतर योगायोगाने त्याला यश मिळतं आणि चुकांचं प्रमाण कमी होऊन शेवटी हेतू साध्य होतो. त्यानंतर या प्रयत्न प्रमाण पद्धतीच्या काही मर्यादा आहेत, काही तोटे सुद्धा आहेत. तर त्या ठिकाणी आपण पाहूया. तर या ठिकाणी प्रगती ही सावकाश किंवा वेळ खूप खर्च याच्यामध्ये होतो. म्हणजे या ठिकाणी ज्या काही चुका आहेत चुका मोठ्या प्रमाणात होतात, त्याच्यामुळे लवकर जो काही हेतू आहे तो साध्य होत नाही किंवा उद्दिष्ट साध्य होत नाही. त्याच्यामुळे प्रगती असते ते सावकाश होत असते आणि याच्यामध्ये वेळ हा खूप खर्च होत असतो आणि या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये वेळ जास्त खर्च होणं या ठिकाणी हे आपल्याला परवडणारं नसतं किंवा त्या ठिकाणी हे चुकीचं होऊ शकतं. त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या मर्यादा आहेत त्या म्हणजे प्रगती याच्यामध्ये सावकाश होते आणि या ठिकाणी वेळ खूप खर्च होतो. त्याच्यानंतर यश हे पुष्कळ वेळा योगायोगानेच मिळत असतं. म्हणजे आपण पहिल्या टप्प्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जे काही यश आहे ते खूप वेळा निव्वळ फक्त योगायोगानेच मिळत असतं. अनावश्यक हालचालीमुळे श्रम या ठिकाणी वाया जातात किंवा जास्त प्रमाणात श्रम करावे लागतात आणि आपली शक्ती खर्च किंवा वाया जाते. कारण अनावश्यक जर हालचाली केल्या आणि त्याच्यामधून काही साध्य झालं नाही तर परत आपल्याला तो हेतू साध्य करण्यासाठी हालचाली या कराव्याच लागतात आणि त्याच्यामुळे आपला वेळ खर्च जातो. त्याच्यानंतर श्रम आपले वाया जातात. त्याच्यानंतर संपादित कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईलच याची खात्री नाही. आता या ठिकाणी ही एक खूप महत्वाची आणि खूप मोठी अशी मर्यादा आहे या प्रयत्न प्रमाण पद्धतीमध्ये. कारण या ठिकाणी जे काही संपादित कौशल्य असतात तर ते दुसऱ्या परिस्थितीमध्ये संक्रमित होईलच याची खात्री नसते. कारण याच्यामध्ये जे काही यश आहे ते योगायोगाने मिळत असतं आणि ते यश मिळत असताना ते लक्षात येत नाही की आपल्याला याच्यामुळेच किंवा या कृतीमुळे ते यश मिळालं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी एका परिस्थितीमधून किंवा एका परिस्थितीत संपादित केलेलं कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईल तर याची खात्री देता येत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रयत्न प्रमाण पद्धतीच्या या महत्वाच्या अशा मर्यादा आहेत. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी यापैकी 2 किंवा 3 मर्यादा दिल्या जातील आणि यापैकी कोणती मर्यादा नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे थॉर्नडाईक यांनी जे अध्ययनविषयक 3 नियम सांगितले आहेत तर ते पाहूया. तर त्याच्यामध्ये पहिला नियम सज्जतेचा किंवा तयारीचा लॉ ऑफ रेडीनेस. तर या ठिकाणी सज्जतेचे किंवा तयारीचा नियम त्यांनी पहिला सांगितलेला आहे अध्ययनविषयक नियमामध्ये. त्याच्यामध्ये अध्ययनविषयक नियमामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, शिकण्याची उत्कट इच्छा आणि बौद्धिक पातळी यावर तयारी अवलंबून असते. म्हणजे या ठिकाणी एखाद्या मुलाची किंवा एखाद्या विद्यार्थ्याची शिकण्याची किती इच्छा आहे तर याच्यावरती त्याच्या सज्जतेचा किंवा तयारीचा जो काही आहे तो अवलंबून असतो. म्हणजे त्याची शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य, शिकण्याची किती उत्कट इच्छा आहे आणि त्याची बौद्धिक पातळी किती आहे तर यावर अवलंबून या ठिकाणी संपूर्ण तयारी असते. म्हणजे या ठिकाणी सज्जतेचा नियम काय सांगतो तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, शिकण्याची उत्कट इच्छा आणि बौद्धिक पातळी यावर तयारी सर्व अवलंबून असते. त्यानंतर दुसरा नियम सांगितलेला आहे पुनरावृत्तीचा नियम किंवा लॉ ऑफ एक्सरसाइज. म्हणजे या ठिकाणी सरावाचा नियम किंवा सराव आणि पुनरावृत्तीमुळे अध्ययन हे चांगले आत्मसात होते. जर आपण सराव केला, प्रॅक्टिस केली किंवा पुनरावृत्ती केली म्हणजे रिव्हिजन केलं तर या ठिकाणी अध्ययन हे चांगलं होत असतं. त्याच्यामुळे दृढीकरण होतं आणि त्याच्यामध्ये सफाई येते. म्हणजे जर विद्यार्थ्याला पाढा म्हणायचा असेल तर सुरुवातीला पाढा म्हणत असताना तो काही गोष्टी चुकणार आहे. एखादी जी संख्या आहे तो चुकीची म्हणल, परंतु तो सारखं त्याच्यामध्ये तो म्हणायला लागला किंवा तो वारंवार रिव्हिजन करायला लागला तर त्याचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल आणि त्याच्यामध्ये नंतर सफाई येईल. या ठिकाणी फक्त आत्मविश्वास किंवा दृढीकरण होऊन चालणार नाही तर त्याच्यामध्ये सफाई आली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये अचूकता येणं खूप महत्वाचं आहे आणि हाच या ठिकाणी या पुनरावृत्तीचा नियम सांगतो, लॉ ऑफ एक्सरसाइज. त्याच्यानंतर ज्या प्रतिसादाचा परिणाम हा सुखावह ती प्रतिक्रिया ही दृढ होते. म्हणजे या ठिकाणी
जर शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पाढा बरोबर म्हटला आणि त्याला जर शाबासकी दिली तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावरती एक परिणाम चांगल्या प्रकारे होऊ शकतो, पॉझिटिव्ह परिणाम होईल. तर त्याच्यामध्ये त्याला एक सुखावं अशी या ठिकाणी जी काही प्रतिक्रिया आहे ती आपल्याकडून मिळणार आहे, त्याला आनंद होईल आणि तो ती गोष्ट परत परत करण्यासाठी तो त्या ठिकाणी उत्सुक असणार आहे. परंतु जर त्या उलट जर शिक्षकांनी चांगलं असून सुद्धा किंवा विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर देऊन सुद्धा किंवा एखाद्या उत्तरात तो जर चुकला आणि त्या ठिकाणी जर शिक्षकांनी त्या ठिकाणी निगेटिव्ह रिस्पॉन्स दिला, म्हणजे त्या ठिकाणी त्याला शिक्षा वगैरे दिली, तर त्या ठिकाणी कदाचित विद्यार्थ्यामध्ये एक निगेटिव्ह अशी प्रतिक्रिया उमटेल आणि त्याच्यामुळे विद्यार्थी कदाचित त्या ठिकाणी आत्मविश्वास गमावून बसेल आणि नंतर तो त्याला जरी उत्तर आलं तरी तो उत्तर देण्यासाठी तयार होणार नाही. म्हणजेच या ठिकाणी पुनरावृत्तीचा नियम काय सांगतो, तर या ठिकाणी ज्या प्रतिसादाचा परिणाम हा सुखावह असते तर ती प्रतिक्रिया दृढ होते. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हा पुनरावृत्तीचा नियम आहे. त्यानंतर या ठिकाणी जो काही तिसरा नियम सांगितला तो परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. आता या ठिकाणी लॉ ऑफ इफेक्ट काय सांगतो, तर परिस्थिती व प्रतिक्रिया यामध्ये संबंध सुख देणारा संबंध हा दृढ होतो. म्हणजे या ठिकाणी परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामध्ये जे काही संबंध आहे ते सुख देणारे असतील तर संबंध दृढ होतात. आपण पाठीमागे या संदर्भात सांगितलेलं आहे की उत्तराबद्दल विद्यार्थ्यांना शाबासकी देणे किंवा प्रशंसा करणे, तर याच्यामुळे काय होतं, जी परिस्थिती असते किंवा जे काही प्रतिक्रिया असतात तर त्याच्यामध्ये संबंध हे सुख देणारे किंवा संबंध दृढ होतात. त्यानंतर परिस्थिती व प्रतिक्रिया हे संबंध दुःख देणारे जर असतील तर संबंध हे क्षीण होत जातात. म्हणजे या ठिकाणी जर सायकल चालवताना बोट ब्रेक मध्ये अडकलं किंवा गाडीवरून जर पडलं तर त्या ठिकाणी आपल्याला परत गाडीवर बसण्याची किंवा सायकल चालवण्याची इच्छा होत नाही. म्हणजे सायकलीमधील आणि आपल्यामध्ये जे काही संबंध आहेत ते क्षीण होतात. परंतु जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर सायकल चालवता आली तर त्या ठिकाणी आपले संबंध दृढ होतील. म्हणजे आपण परत परत सायकल चालवण्यासाठी मागणार आहोत. जसे क्रियाचा परिणाम हा स्वरूप फळ मिळते तशी प्रतिक्रिया बदलत जाते. म्हणजे या ठिकाणी जशी क्रिया असेल आणि क्रियावरून जसे फळ मिळतं चांगलं वाईट, तर त्याच प्रकारे या ठिकाणी आपली प्रतिक्रिया बदलत जाते. अशा प्रकारे या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक जे काय 3 नियम सांगितले त्याच्यामध्ये पहिला नियम येतो सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. त्याच्यानंतर दुसरा नियम येतो पुनरावृत्तीचा नियम म्हणजे लॉ ऑफ एक्सरसाइज आणि तिसरा नियम येतो परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. त्यानंतर या ठिकाणी आपण प्रयत्न प्रमाद पद्धतीचे शैक्षणिक महत्व काय, तर त्या ठिकाणी आपण पाहूया. तर अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा असली पाहिजे. म्हणजे कोणतंही अध्ययन असो, म्हणजे ते लहानांनी अध्ययन करायचं असेल किंवा मोठ्यांनी अध्ययन करायचं असेल तर त्या अध्ययनासाठी एखादी गरज निर्माण होणं आवश्यक असतं किंवा एखादी प्रेरणा असली तरच ती गरज निर्माण होईल. म्हणजे जर त्या ठिकाणी मोटिवेशन नसेल तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यामध्ये एखादी गरज निर्माण होऊ शकत नाही आणि गरज निर्माण जर झाली नाही तर त्या ठिकाणी अध्ययन होऊ शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा असली पाहिजे. त्यानंतर हेतुरहित किंवा प्रेरणा शून्य अध्ययन हे अस्तित्वात येत नाही. तर ज्या अध्ययनामध्ये हेतू नसतो किंवा प्रेरणा नसते, म्हणजे या ठिकाणी प्रेरणा शुद्ध अध्ययन असतं तर त्याच्यामध्ये ते अध्ययन अस्तित्वात येऊ शकत नाही किंवा ते अध्ययन होऊ शकत नाही. त्यानंतर पूर्वीच्या चुका टाळून अध्ययन केल्यास अध्ययन चांगलं होतं. तर या ठिकाणी प्रयत्न प्रमाद पद्धतीचं हेच महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे की पूर्वीच्या चुका टाळून एक अध्ययन जर केलं तर ते अध्ययन चांगल्या प्रकारे होतं. त्यानंतर अध्ययनासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी ही महत्वाची असते. जर शारीरिक आणि मानसिक तयारी महत्वाची नसेल तर त्या ठिकाणी अध्ययनासाठी आपली तयारी होऊ शकत नाही किंवा आपल्याला प्रेरणा मिळू शकत नाही आणि आपण त्या ठिकाणी अध्ययन करू शकत नाही. म्हणजे अध्ययनासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी महत्वाची. त्यानंतर नवीन ज्ञान, कौशल्य, चांगल्या सवयी आणि वृत्ती हस्तगत करण्यासाठी या प्रयत्न प्रमाद पद्धतीचा खूप महत्वाचा असा या ठिकाणी वाटा आहे. या ठिकाणी प्रयत्न प्रमाद पद्धतीमुळे जरी चुका होत असल्या तरी सुद्धा नवीन ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला मिळतं, कौशल्य त्या ठिकाणी हस्तगत करू शकतात, सरावाने त्या ठिकाणी आपल्या परफेक्ट होतात, चांगल्या सवयी लागतात आणि वृत्ती हस्तगत होण्यासाठी या प्रयत्न प्रमाद पद्धतीचा या ठिकाणी महत्वाचा उपयोग होतो. त्यानंतर या ठिकाणी चेतक प्रतिसादाचे बंध हे सरावाने अधिक मजबूत होत असतात. या ठिकाणी जर जास्तीत जास्त सराव केला, प्रॅक्टिस केला त्या ठिकाणी चेतक प्रतिसाद जे काही बंध असतात त्या ठिकाणी मजबूत होतात. त्यानंतर क्रीडा कौशल्य संपादन करताना सरावाचा नियम हा महत्वाचा ठरतो. या ठिकाणी सर्वात जास्त सरावाचा नियम कुठे महत्वाचा ठरतो, तर या ठिकाणी क्रीडा कौशल्य संपादन करत असताना खेळाचे जे कौशल्य असतील ते संपादन करण्यासाठी या ठिकाणी सरावाचा नियम खूप महत्वाचा असतो. क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो त्याच्यामध्ये जर सराव नसेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्रीडा कौशल्य संपादित करता येत नाहीत.
त्यानंतर पहा सर्वात महत्वाचं म्हणजे वर्ग अध्यापनात सुखद अनुभव द्यावेत। या ठिकाणी प्रयत्न प्रमाण पद्धती आपल्याला सांगते की वर्ग अध्यापन करत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुखद असे अनुभव द्यावेत, तरच या ठिकाणी अध्यापनामध्ये आणि अध्ययनामध्ये म्हणजेच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एक चांगल्या प्रकारचे दृढ संबंध निर्माण होतील आणि शिक्षकांनी जे काही सांगितलं तर ते या ठिकाणी विद्यार्थ्याला समजणार आहे। तर पहा या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला पहा गणित विषय खूप आवडीचा असतो, परंतु पहा या ठिकाणी जर विज्ञान विषय घेतला तर तो या ठिकाणी नावडीचा असतो, कारण याचं कारण असं असतं की गणित विषय शिकवणारे शिक्षक असतात ते पहा प्रेमळ असतात किंवा समजून सांगणारे असतात आणि त्याच्यामुळे पहा त्या विद्यार्थ्याला ज्या गणिताची आवड लागते त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजेच पहा विद्यार्थी आणि गणित याच्यामध्ये पहा चांगले संबंध, दृढ संबंध, सुखावह संबंध निर्माण होतात आणि त्या विद्यार्थ्याचं अध्ययन पहा चांगलं होतं। म्हणजेच या ठिकाणी वर्ग अध्यापनामध्ये जे काही सुखद अनुभव आहेत ते देण्याला खूप महत्व या ठिकाणी या प्रयत्न प्रमाण पद्धतीमध्ये आहे। त्यानंतर या ठिकाणी सज्जतेच्या व तयारीच्या नियमानुसार जे काय अध्ययन विषयक 3 नियम सांगितले त्याच्यामध्ये पहा सज्जतेचा आणि तयारीचा नियम सांगितले, तर या नियमानुसार अध्ययनासाठी शारीरिक आणि मानसिक पक्वता ही महत्वाची ठरते। तर या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक पक्वता आल्याशिवाय अध्ययन चांगल्या प्रकारे किंवा दृढ होऊ शकत नाही। तर ही पक्वता नसेल तर अध्ययन होऊ शकत नाही। शारीरिक व मानसिक पक्वतेनुसार शैक्षणिक अनुभव हे ठरवल्या पाहिजेत। म्हणजेच या ठिकाणी जे काय अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचे आहेत तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला घेण्याची कुवत आहे का, त्याची शारीरिक क्षमता आहे का, मानसिक क्षमता आहे का, तर या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण विद्यार्थ्याला एक अध्ययन अनुभव किंवा अध्ययन विषयक अनुभव दिले पाहिजेत। म्हणजेच या ठिकाणी उदाहरण आहे की विद्यार्थ्यांना दिले जाणारी उदाहरणे, दाखले यासाठी वापरली जाणारी भाषा तसेच विविध संकल्पना स्पष्ट करताना विचार केला पाहिजे। तर आता या ठिकाणी आपली जी काय भाषा असते उदाहरण देत असताना तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला समजेल अशी पाहिजे, प्रेमळ भाषा पाहिजे, तरच या ठिकाणी विद्यार्थ्याचं आपल्याकडे जे लक्ष आहे ते या ठिकाणी तो या ठिकाणी विद्यार्थी देणार आहे आणि विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे समजणार आहे। म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली जाणारी उदाहरणे असतील किंवा दाखले असतील आणि दाखले देण्यासाठी वापरली जाणारी भाषा तसेच ज्या काही विविध संकल्पना आहेत ते स्पष्ट करत असताना आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे। त्यानंतर पहा सरावाच्या नियमानुसार शिक्षणात म्हणजे अध्ययन अध्यापनात सरावाला अतिशय महत्व आहे। या ठिकाणी सरावाच्या नियमानुसार सरावाला अध्ययनामध्ये किंवा अध्ययन अध्यापनामध्ये पहा सरावाला खूप महत्व असतं। या ठिकाणी आपण सुद्धा डीएड मध्ये प्रथम वर्षामध्ये आपल्याला काही त्या ठिकाणी आपली स्टेज डेअरिंग नसते किंवा काही गोष्टी आपल्याला कशा बोलायचे किंवा कशा विद्यार्थ्यांना सांगायचे हे समजत नाही, परंतु त्या ठिकाणी आपण वारंवार सराव पाठ असतील किंवा वार्षिक पाठ असतील किंवा शेतोपाठ असतील त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे टाचण काढताना सुद्धा आपण सुरुवातीला चुकतो आणि त्याच्यानंतर आपल्या त्या चुका आपण कमी करतो। म्हणजेच या ठिकाणी सरावाने कोणतीही गोष्ट साध्य होते, सराव केला तर या ठिकाणी आपलं अध्यापन सुद्धा चांगलं होतं, त्याच प्रकारे विद्यार्थ्यांचं अध्ययन सुद्धा चांगलं होतं। म्हणजेच या ठिकाणी सरावाच्या नियमानुसार शिक्षणात म्हणजे अध्ययन अध्यापनात सरावाला अतिशय महत्व दिलं गेलेलं आहे। त्यानंतर परिणामाच्या नियमानुसार पारितोषिके, बक्षिसे किंवा स्तुती यांचा अवलंब केला तर विद्यार्थ्यांना सुखद अनुभव मिळतो व त्याचा परिणाम म्हणजे अध्ययनास विद्यार्थी प्रवृत्त होतात। म्हणजे विद्यार्थ्यांना जर आपण पारितोषिक दिले, बक्षीस दिले किंवा त्याची स्तुती केली तर या ठिकाणी विद्यार्थी अध्ययनासाठी प्रवृत्त होतात, त्याला अध्ययनाविषयी गोडी निर्माण होते आणि त्या ठिकाणी विद्यार्थी अध्ययनासाठी तयार होतो। त्यानंतर प्रेरणा ही गरजेतून निर्माण होत असल्यामुळे व प्रेरणेशिवाय अध्ययन होणे कठीण असल्याने विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना शिक्षण दिले पाहिजे। तर आता या ठिकाणी जी काही प्रेरणा असते, जे मोटिवेशन असतं त्याच्यामधून गरज निर्माण होते आणि गरज नसेल त्या ठिकाणी अध्ययन होऊ शकत नाही किंवा प्रेरणेशिवाय अध्ययन होणं कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच त्यांना शिक्षण दिलं पाहिजे। या ठिकाणी विद्यार्थ्याला गरज नसताना त्या गोष्टीचं आपण शिक्षण दिलं नाही पाहिजे, तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे। त्यानंतर विस्मरण, एखादी गोष्ट वारंवार केल्यास ती दृढ होते तसेच बऱ्याच कालावधीने केल्यास ती क्रियाशील होते। म्हणूनच अध्ययन घटकाचे विस्मरण होऊ नये यासाठी सराव करणं आवश्यक असतं। कोणती एखादी गोष्ट असेल तर ती जर आपण कौशल्य किंवा त्या गोष्टीमध्ये आपण कौशल्य प्राप्त केलं तर त्या गोष्टीचा किंवा त्या कौशल्याचा वारंवार सराव केला पाहिजे। किंवा एखाद्या गोष्टीचा आपण जर सराव केला नाही तर कालांतराने ती गोष्ट आपण विसरतो किंवा त्या गोष्टीचं विस्मरण होतं आणि त्याच्यामुळे ती क्रियाशील होते। म्हणून या ठिकाणी अध्ययन घटकाचं विस्मरण होऊ नये यासाठी सराव करणं खूप आवश्यक आहे। त्यानंतर अभ्यासक्रम रचना करताना विद्यार्थ्यांच्या अभिरुचीचाही विचार केला जावा। या ठिकाणी जे अभ्यासक्रम असतात ते अभ्यासक्रमाची रचना करत असताना विद्यार्थ्यांची अभिरुची लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे तर त्याच गोष्टींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असावा, तरच या ठिकाणी विद्यार्थी तो अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजून घेतील आणि तो पूर्ण करण्यामध्ये त्यांची या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हिटी किंवा कार्यक्षमता असेल। म्हणजे या ठिकाणी अभ्यासक्रम तयार करत असताना विद्यार्थ्यांचा अभिरुची सुद्धा
विचार केला पाहिजे। त्यानंतर अध्ययनार्थ्याला पारितोषिक दिले, शाबासकी दिली तर त्याचे अध्ययन हे सहजासहजी होते। जरी विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी एखादं उत्तर जरी चुकलं तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारे किंवा वेगळ्या प्रकारे आपण त्याला समजून सांगितलं की हे उत्तर असं नाही ते तसं आहे, तर या ठिकाणी ते विद्यार्थ्याला समजेल। परंतु त्या ठिकाणी आपण लगेच शिक्षा केली तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला एक वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी ट्रीट केलं जाईल आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण होईल आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं अध्ययन हे सहजासहजी होणार नाही, कारण अध्ययनामध्ये अडचणी निर्माण होतील। म्हणजे या ठिकाणी जरी विद्यार्थ्याला आपण पारितोषिक दिलं, शाबासकी दिली तर त्या विद्यार्थ्याचं अध्ययन या ठिकाणी सहजासहजी होणार आहे। त्यानंतर कोणतीही गोष्ट शिकत असताना जिज्ञासा, कुतूहल जागृत आवश्यक असते। योग्य वातावरणही जरुरी असते, ते शिक्षकांनी निर्माण करणे गरजेचे असते। तर या ठिकाणी कोणतीही गोष्ट शिकत असताना जिज्ञासा जागृत झाली पाहिजे, कुतूहल जागृत झालं पाहिजे या ठिकाणी, आणि कुतूहल आणि जिज्ञासा जागृत होण्यासाठी योग्य वातावरण त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि हे वातावरण शिक्षकांनी निर्माण करणं गरजेचं असतं। तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रयत्न प्रमाण पद्धतीचं हे शैक्षणिक महत्व आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं अध्ययन किंवा शिक्षकांचं अध्यापन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे होण्यास मदत होत असते। त्यानंतर थॉर्नडाईक यांची जी काही दुसरी उपपत्ती आहे तर त्या ठिकाणी आपण पाहूया, तर ती आहे थॉर्नडाईक यांची बुद्धिमापनाची बहुघटक उपपत्ती। थॉर्नडाईक यांची बुद्धिमापनाची बहुघटक उपपत्ती मल्टी फॅक्टर थिअरी, तर ही सुद्धा थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे। तर ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेली आहे, तर असं या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी जी बुद्धिमत्ता असते ते अनेक स्वतंत्र अशा घटकांनी बनलेली आहे। प्रत्येक कार्यात स्वतंत्रपणे असणाऱ्या शक्ती या एकत्रितपणे कार्यान्वित होत असतात। कोणतंही कार्य असो त्या कार्यामध्ये म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये स्वतंत्रपणे असणाऱ्या ज्या काही शक्ती असतात त्या एकत्रितपणे कार्यान्वित होत असतात, ऍक्टिव्ह होत असतात। त्यानंतर मन हा अनेक मानसिक क्षमतांचा पुंज आहे। तर हे जे काही विधान आहे तर ते या ठिकाणी एडवर्ड थॉर्नडाईक यांचं आहे। तर हे विधान खूप महत्वाचं असं IMP असं विधान आहे, कारण मन हा अनेक मानसिक क्षमतांचा पुंज असतो आणि त्याच्यामुळे मन कशाही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा विचार करू शकतं आणि त्या विचारामुळेच मोठमोठे शोध लागले जातात। म्हणजे मन हा अनेक मानसिक क्षमतांचा पुंज असतो। त्यानंतर सर्व मानसिक क्षमता या स्वतंत्र आहेत, ज्या काही मानसिक क्षमता असतात तर त्या स्वतंत्र आहेत, पण प्रत्येक बौद्धिक कार्य ते एकत्रितपणे कार्य करत असतात। म्हणजे या ठिकाणी ज्या काही सर्व मानसिक क्षमता आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, परंतु या ठिकाणी एखादं बौद्धिक कार्य असेल त्या बौद्धिक कार्य करत असताना सर्व क्षमता या एकत्र येतात आणि त्या बौद्धिक कार्यावरती ऍक्टिव्ह होतात किंवा या ठिकाणी त्या बौद्धिक कार्याविषयी कार्य करत असतात। तर ही अशा प्रकारे बुद्धिमापनाची बहुघटक उपपत्ती ही या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे। त्यानंतर या उपपत्तीवर आधारित कसोटी या 4 प्रमुख घटकांनी तयार झालेली आहे। आता या ठिकाणी जी काही बुद्धिमापनाची बहुघटक उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे, तर या उपपत्तीवर आधारित 4 प्रमुख घटकाने एक उपपत्ती तयार झालेली आहे। तर ते जे काही 4 उपघटक आहेत किंवा जे काही 4 घटक आहेत तर ते 4 घटक खालील प्रमाणे आहेत। पहिला घटक आहे कसोटीत वाक्य पूर्तता, सेंटेन्स कंप्लीशन, त्या ठिकाणी कसोटीत वाक्य पूर्तता। त्यानंतर दुसरा घटक आहे गणिती युक्तिवाद, तिसरा घटक आहे शब्द संपत्ती आणि चौथा घटक आहे दिशानुगमन। तर अशा प्रकारे या ठिकाणी या उपपत्तीवर आधारित कसोटीमध्ये या ठिकाणी हे 4 प्रमुख घटक असतात आणि या 4 प्रमुख घटकांनीच या ठिकाणी ही उपपत्ती किंवा ही कसोटी तयार झालेली आहे। ज्याच्यामध्ये पहिला घटक कसोटीत वाक्य पूर्तता, सेंटेन्स कंप्लीशन, गणिती युक्तिवाद, अरिथमेटिकल रिझनिंग, शब्द संपत्ती, व्हॉकॅब्युलरी आणि दिशानुगमन म्हणजे फॉलोइंग डायरेक्शन। तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 4 प्रमुख घटकांनी ही कसोटी तयार झालेली आहे। तर आता या ठिकाणी हे जे काय 4 घटक आहे तर हा मानसिक क्षमतांचा पुंज म्हणजे CAVD म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जो काही मानसिक क्षमतांचा पुंज सांगितलेला आहे तो CAVD म्हणून ओळखला जातो। तर यावरती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतील। थॉर्नडाईक यांची तिसरी उपपत्ती आहे थॉर्नडाईक यांची अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती, संक्रमणाची समान घटक उपपत्ती, थिअरी ऑफ आयडेंटिकल कॉम्पोनंट्स। तर ही या ठिकाणी ही उपपत्ती सुद्धा थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे। तर याच्यामध्ये थॉर्नडाईकने प्रयोगाच्या आधारे समान अंश उपपत्ती मांडली। थॉर्नडाईकने प्रयोगाच्या आधारे समान अंश अशी उपपत्ती मांडलेली आहे। समान अंश उपपत्ती सुद्धा या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे किंवा समान अंश किंवा समान घटक उपपत्ती। त्यानंतर वुडवर्थने त्यात थोडासा बदल करून अंश या शब्दाऐवजी घटक हा शब्द सुचवला।
तर पहा या ठिकाणी थॉर्नडाईकने समान अंश उत्पत्ती पहा मांडलेली होती. त्यानंतर पहा ओडवर्थने काय केलं, त्यात थोडासा बदल केला आणि जो काय अंश शब्द आहे पहा अंश शब्द आहे तर या अंश शब्दाऐवजी पहा घटक हा शब्द सुचवला आणि समान घटक उत्पत्ती या नावाने ती पहा ओळखली जाऊ लागली. त्यानंतर पहा या ठिकाणी मूळ अध्ययनाची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती यांच्यात ज्या प्रमाणात सारखेपणा किंवा समानता असेल त्या प्रमाणात पहिल्या परिस्थितीमध्ये मिळवलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होऊ शकेल. आता या ठिकाणी पहा थॉर्नडाईक यांनी जी काय पहा समान घटक उत्पत्ती सांगितली त्याच्यामध्ये मूळ अध्ययनाची काय पहा परिस्थिती असेल किंवा नंतरची परिस्थिती असेल यांच्यात ज्या प्रमाणामध्ये सारखेपणा असेल किंवा समानता असेल त्या प्रमाणात जर पहिल्या परिस्थितीमध्ये मिळवलेले जे काही ज्ञान आहे तर ते दुसऱ्या परिस्थितीमध्ये पहा संक्रमित होऊ शकेल किंवा होऊ शकतं. हा परिस्थितीमधील सारखेपणा ज्ञान, तंत्र, कौशल्य, मनोवृत्ती इत्यादी बाबतींमध्ये पहा त्या ठिकाणी येऊ शकतो. विषयातील साम्य आणि तंत्रातील साम्य असल्यामुळे पहा अध्ययन संक्रमण घडवून आणते. जे विषयामध्ये साम्य असते किंवा पहा तंत्रामध्ये जे काही साम्य असतं तर या साम्य असल्यामुळे पहा अध्ययन संक्रमण या ठिकाणी घडून येते किंवा पहा घडवून आणलं जातं. त्यानंतर दोन परिस्थितीत विषयातील समानता किंवा तंत्रातील समानता असली की संक्रमण हे सहजपणे होतं. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की पहा दोन परिस्थितीमध्ये विषयातील समानता किंवा तंत्रातील समानता ही असली तर या ठिकाणी संक्रमण हे सहजपणे होत असतं. अध्ययनार्थीच्या शाळेतील जीवन आणि समाजातील जीवन यात फरक असू नये. या ठिकाणी समाजामध्ये जे काही जीवन आहे तर तसंच जीवन पहा शाळेमध्ये निर्माण केलं पाहिजे किंवा वातावरण निर्माण केलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्याचं अध्ययन पहा या ठिकाणी सहज सुलभ होणार आहे. शाळा म्हणजेच पहा समाजाची छोटी प्रकृती असते. या दोन्ही भिन्न परिस्थितीत साम्य असेल तर त्या प्रमाणात पहा संक्रमण होईल. म्हणजेच या ठिकाणी पहा शाळा आणि समाज तर याच्यामध्ये ज्या परिस्थितीत पहा साम्य असेल त्या प्रमाणामध्ये पहा संक्रमण होऊ शकतं, अध्ययन संक्रमण होऊ शकतं. अशा प्रकारे थॉर्नडाईक यांनी अध्ययन विषयक संक्रमणाची पहा समान घटक उपपत्ती पहा मांडलेली आहे. तर ज्याच्यामध्ये पहा आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी जर परिस्थिती समान असेल, विषय समान असेल, त्याच्यामध्ये सारखेपणा असेल तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचं संक्रमण हे या ठिकाणी सहजासहजी होईल आणि त्याच्यामुळेच पहा शाळेचं वातावरण आणि पहा समाजामधील वातावरण याच्यामध्ये पहा सारखेपणा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगल्या प्रकारे घडून येऊ शकतं. अशा प्रकारे या ठिकाणी पहा थॉर्नडाईक यांनी या तीन महत्वाच्या अशा पहा उपपत्त्या मांडलेल्या आहेत त्याच्यामुळे पहा अध्ययनामध्ये खूप महत्वाचे असे पहा बदल घडून आलेले आहेत ज्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययन विषयक ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पहा उपयोग होत असतो. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा थॉर्नडाईक यांनी ज्या काही उपपत्त्या मांडलेल्या आहेत तर त्याविषयी पहा सविस्तर अशी चर्चा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा घेतलेली आहे. तर पहा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर पहा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे पहा पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.